विशेष ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी। ॲड्रेस: परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोचरी रोड, मोहपाडा, रसायनी। प्रा दत्तात्रय शिंदे। रायगड पोलिसांकडून रायगड समाधान वेब व मोबाईल आधारित प्रणालीचे लोकार्पण। रायगड जिल्ह्यातील उद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी भयमुक्त व पोषक वातावरण तयार करण्यासाठी रायगड समाधान वेब व मोबाईल आधारित संगणक प्रणाली लोकार्पण सोहळा 10 मार्च रोजी 5 वाजता RTG हॉल रिलायन्स कंपनी पाताळगंगा येथे पार पडला। आधुनिक डिजिटल युगात मोबाईलमुळे पोलीस स्थानक आपल्या मोबाईलमध्ये उपलब्ध होत असून याद्वारे तक्रारीचे निवारण होणार आहे। त्यामुळे रायगड पोलीस यांनी रायगड समाधान वेब व मोबाईल आधारित प्रणाली उपलब्ध केल्याने जनतेच्या तक्रारींचे निवारण होणार आहे। त्यामुळे पोलिसांचे कौतुक होईल असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण विभाग संजय दराडे यांनी केले। यावेळी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या कार्याचा गौरव करत कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। दरम्यान औद्योगिक तक्रार संनियंत्रण प्रणालीत तक्रार नोंदणीत अर्जदाराचे नाव, उद्योगाचे नाव, परिसराचे नाव, उद्योग नोंद तक्रार, तक्रार तपशील, तक्रार प्रकार, तक्रार अपलोड यानंतर सेव्ह करावी। ही तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जाताच नोडल अधिकाऱ्याकडून संबंधित पोलीस ठाण्याला जाणार आहे। यात हाय रिस्क रेड आणि नो रिस्क हिरवे नोटिफिकेशन वेबमध्ये दिसेल। जिल्हा पोलीस अधिकारी यांनी वेबवरील तक्रार पाहिल्यानंतर कारवाईचा शेरा दिला जाणार असे आपल्या प्रास्ताविकामध्ये बोलताना रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितले। या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयी सुविधा वाढवणे, पोलीस प्रशासनात आणखी सुधारणा करणे आणि उद्योजकांना प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षित केलेल्या 100 दिवसाच्या 7 कलमी कार्यक्रमाअंतर्गत रायगड समाधान कार्यक्रम पूर्ण होईल। कार्यक्रमाची संपूर्ण माहिती, उद्देश आणि कार्यक्रमाचे फलित याबाबत यांनी माहिती दिली। राज्यामध्ये औद्योगिक धोरण राबवताना विविध ठिकाणावरून येणाऱ्या गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व पोषक वातावरण निर्माण व्हावे आणि गुंतवणूक वाढावी याकरता सामूहिक प्रयत्न करण्यात यावे। व्यापारी वर्गाच्या संघटनांशी चर्चा करून त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणे, गुंतवणूकदार उद्योजकांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण तसेच कायदा व सुव्यवस्था या बाबींचे प्रभावीपणे हाताळणी करण्यात येईल असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। व्यवस्थापकीय संचालक महानगर गॅस संजय शेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, रसायनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर, खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत, खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार, API प्रमोद जाधव, पाताळगंगा औद्योगिक अग्निशमन प्रमुख आशिष मोरे, मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडेकर, सहाय्यक गट विकास अधिकारी राजपूत, विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल, पोलीस विविध प्रतिनिधी यांच्यासह रसायनी पाताळगंगा औद्योगिक प्रतिनिधी उपस्थित होते। कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी ब्युरो। आपल्या राज्यामध्ये इंडस्ट्रियल ग्रोथ झाली पाहिजे, इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट वाढली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून ज्या इंडस्ट्री आहे त्यांच्या जे काही ग्रीव्हन्सेस आहे त्याचे समाधान करा अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या होत्या आणि त्यानुसार रायगड पोलीस दलाने या ठिकाणी एक इंडस्ट्रियल ग्रीव्हन्स रिड्रेसल ॲप, त्या ॲपचं नाव जे आहे ते रायगड समाधान असं ठेवलेलं आहे। त्यामध्ये रायगड जिल्ह्याचंही नाव येतं आणि समाधान म्हणजे आपण त्या जी काही तक्रार आहे तिचं सोल्युशन करून त्या तक्रारदाराचं समाधान या ठिकाणी करण्यात येणार आहे। तर तशा पद्धतीचं मोबाईल बेस्ड ॲप आणि वेबसाईट या पद्धतीचं आज लोकार्पण रायगड समाधान या ॲपचं आपण केलेलं आहे। त्याच्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने जो तक्रारदार आहे इंडस्ट्रीचा त्याला तक्रार करता येईल। ती कंप्लेंट जी आहे ती SP ऑफिसला आल्यानंतर इमिडिएटली 24 तासाच्या आत त्याच्यावरती कारवाई केली जाईल। जर काही कॉग्निजेबल गुन्हा असेल तर इमिडिएटली FIR दाखल केली जाईल आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जे इंडस्ट्रियल लोक आहे, इंडस्ट्रियल मॅनेजर्स असतील, ओनर्स असतील, त्यांना त्यांच्या कंप्लेंटची तात्काळ दखल घेणे हे आजचं उद्दिष्ट होतं आणि त्या दृष्टिकोनातून रायगड पोलीस दलाने ते ॲप डेव्हलप केलेलं आहे आणि आज ते लोकांसाठी ते लॉन्च केलेलं आहे। सर, सगळीकडे स्मार्टफोन अवेलेबल आहे आणि पोलीस विभागसुद्धा हायटेक होत आहे। त्यामुळे लोकांनी पोलीस स्टेशनला येण्याच्या अगोदरच पोलीस त्या ॲपद्वारे
त्या लोकांच्या मोबाईलमध्ये पोचत आहे आणि इमिडिएटली तक्रार त्यांना करता येणार आहे. त्याचा प्लॅटफॉर्म या ॲपद्वारे अवेलेबल करून दिला आहे. माझी या प्रसंगी सर्व रायगड जिल्ह्यातील सर्व इंडस्ट्रीयल मॅनेजर्स आहे, ओनर्स आहे किंवा सर्व पब्लिक आहे यांना माझं आवाहन आहे की या ॲपचा जास्तीत जास्त वापर करावा, जास्तीत जास्त लाभ घ्यावा.